शेवडी बाजार सारख्या अतिशय ग्रामीण भागातून आपलं कर्तृत्व, आपलं वक्तृत्व, अभ्यासू आणि लढाऊपणामुळं संबंध महाराष्ट्रभरच नाही तर देशातील अनेक राज्यामध्ये, देशाबरोबर परदेशामध्ये आपल्या सामाजिक कार्यानं, आपल्या कर्तृत्वानं एक वेगळी अशी ओळख निर्माण करणारे प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांची 61 पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त हिंदवी बाणाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सर. धन्यवाद सर. आपण अतिशय ग्रामीण भागामधून शिक्षण घेतलात. त्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण BSc पदवी प्राप्त केली. विद्यार्थी दशेमध्ये आपण जसं अभ्यासामध्ये एक अभ्यासू विद्यार्थी म्हणून परिचित होतात. BSc ची पदवी आपण मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम येऊन प्राप्त केला आणि त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आपण शिक्षण घेत असतानाच आपल्याला म्हणजे एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जावं असं आपल्याला का वाटलं आणि ते क्षेत्र आपण शिवसेना, तत्कालीन परिस्थिती, तत्कालीन प्रश्न हे सर्व विचारात घेऊन आपण त्याकडे आकर्षित झालात का? आपला पिंड तसा हा राजकीय होता, जेणेकरून आपण शिवसेनेसारखा एक त्या काळातला अतिशय लढाऊ पक्ष म्हणून मुंबईमध्ये उदयाला आला होता. आणि मुंबईमध्ये उदयाला आल्याच्या नंतर मराठवाड्यामध्ये हा पक्ष ज्यावेळेस आल्यानंतर आपण 1987 साली आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना आपण त्याकडे कसं आकर्षित झालात? सगळ्यांना सप्रेम जय शिवा. धन्यवाद सर. आपण माझ्या 61 किंवा वाढदिवसाच्या निमित्तानं हिंदवी बाणा या चॅनल मार्फत माझी मुलाखत घेत आहात, त्यामुळं हिंदवी बाणाच्याही सर्व प्रेक्षकांचे मी पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो. आपण मूळ प्रश्न विचारला माझ्या शैक्षणिक जीवनावर. आपण सांगितल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील मौजे शेवडी बाजीराव या गावामध्ये अत्यंत सामान्य कुटुंबात, शेतकरी कुटुंबात, माझे आई वडील शाळेतच गेलेले नव्हते, अशा शेतकरी कुटुंबामध्ये मी जन्माला आल्याच्या नंतर 1ली ते 7वीचं शिक्षण मी जिल्हा परिषद शाळा शेवडी या ठिकाणी घेतलं. त्यानंतर 8वी ते 10वीचं शिक्षण मी नांदेडला पीपल्स हायस्कूलला घेतलं. 11वी 12वीचं शिक्षण मी यशवंत महाविद्यालय नांदेड या ठिकाणी घेतलं आणि BSc मी सायन्स कॉलेज नांदेड इथून पूर्ण केली. त्यावेळेला SRT आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ वेगळं नव्हतं, एकच विद्यापीठ होतं आणि नांदेडच्या सायन्स कॉलेजमधून मी BSc जून 1987ला मराठवाड्यात प्रथम कोड मेडलिस्ट म्हणून उत्तीर्ण झालो आणि तिथून परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळं कुठेही भारतभर नंबर लागत असला तरी जवळचं शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर होतं आणि त्या ठिकाणी मी MScच्या प्रवेशासाठी गेलो आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेमध्ये मी संभाजीनगर या ठिकाणी MSc जिओलॉजी म्हणजे भूगर्भशास्त्र यासाठी मी जून 1987ला प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे त्या काळामध्ये आदरणीय कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक झंझावाती विचार महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये खास करून मोठ्या प्रमाणावरती फोफावत होता आणि त्या काळामध्ये माझा कुठलाही राजकीय पिंड नाही, माझ्या घरात कोणताही राजकीय वारसा नाही. मी उल्लेख केला माझे वडील शाळेत सुद्धा गेलेले नाहीत, सही सुद्धा करता येत नव्हती, पण तरीही सुचिरभूत, सुसंस्कृत आणि धर्मनिष्ठ आई वडील असल्यामुळं आम्हाला त्यांनी फार मेहनतीने शिकवलं
आणि आम्ही 6चे 6 भाऊ आम्ही चांगलं शिकलो, 3 भाऊ प्राध्यापक झालो. आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजीनगर या ठिकाणी MSCच्या शिक्षणाला गेल्याच्या नंतर मी शिवसेना प्रमुखांच्या विचाराकडे आकर्षित झालो. त्याचं कारण सुद्धा अन्यायाच्या विरुद्ध चीड म्हणून मी शिवसेनेत गेलो. माझा राजकीय पिंड नव्हता, माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नव्हता. पण MSC फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर सुद्धा मी ग्रामीण भागातला आहे किंवा मी ठराविक जातीचा आहे म्हणून मला त्या ठिकाणी करमरकर नावाच्या प्राध्यापकांनी माझ्यावरती शैक्षणिक अन्याय करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध चिडून उठून मी शिवसेना समजून घेण्यासाठी त्या काळामध्ये मुंबईमध्ये 8 दिवस शिवसेना भवनमध्ये मुक्कामाला गेलो. आणि फिरून मुंबईतल्या मी शाखा अनुभवल्या, बघितल्या. त्यावेळेसच्या मनोहर जोशी सरांची दादरची शाखा असेल किंवा सुभाष देसाईंची किंवा गजाभाऊ कीर्तीकरांच्या गोरेगावच्या शाखा असतील, सुधीर भाऊंची शाखा असेल, या शाखांमध्ये मी दररोज संध्याकाळी जाऊन बसायचो, कामाची पद्धती बघायचो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मी 8 दिवसात 4 वेळेला भेटलो. आणि बाळासाहेब एवढे माणसं ओळखण्यामध्ये काय म्हणता येईल त्याला चाणाक्ष होते. माझं त्यांनी 2 वाक्यामध्ये मला विचारलं, गाव जिल्हा विचारला आणि काय करतो मी, शिक्षण. मी सांगितलं मी मराठवाडा विद्यापीठात फर्स्ट आहे, माझे आई वडील शेतकरी आहेत. बाळासाहेबांना कुतूहल होतं, एक शेतकऱ्याचं पोरग प्रतिकूल परिस्थितीमध्ये मराठवाड्यासारख्या विभागामधून मेरिटमध्ये येतं आणि ते जेव्हा शिवसेना ही टुकारपोरांची सेना म्हणून ओळखली जात आहे अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये येतोय, याचं बाळासाहेबांना कुतूहल होतं. आणि त्यांनी मोठी जबाबदारी म्हणून तेव्हाचे शिवसेना नेते मधुकरराव सरपोतदार यांचे चिरंजीव यांना बोलावून घेतलं. सुहास रेगे, अतुल सरपोतदार, दिलीप करंडे, संजय चित्रे, ही जी जुनी टीम होती, जेव्हा सन्माननीय राज ठाकरे हे भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये नव्हते, त्या जुन्या टीमला बाळासाहेबांनी बोलून घेतलं आणि सांगितलं की मराठवाड्यात भारतीय विद्यार्थी सेना नाही, हा मनोहर धोंडे ग्रामीण भागातला आहे, याला मराठवाड्याचं प्रमुख करून त्या ठिकाणी कार्यक्रम घोषित करा. आणि मग 12 ऑगस्ट 1987 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी खडकेश्वर आहे, खडकेश्वर महादेव मंदिराच्या समोर ज्ञानेश्वर विद्यालय आहे. त्या ज्ञानेश्वर विद्यालयाच्या सभागृहामध्ये आम्ही एक 100 पोरांचा मेळावा बैठक घेतली आणि तिथे शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार माझं भारतीय विद्यार्थी सेनेचं मराठवाडा प्रमुख हे पद घोषित झालं. आणि तेव्हापासून आम्ही मराठवाड्यामध्ये भारतीय विद्यार्थी सेनेची बांधणी सुरुवात केली. MSCचं शिक्षण घेत असतानाच मी शिवसेनेकडे वळलो, कारण रोखठोक भूमिका जी मला आवडत होती, स्पष्ट वक्तेपणा आणि संघर्ष करण्याची ताकद असलेला विचार, म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराकडे मी आकर्षित झालो. आणि मराठवाड्यातली भारतीय विद्यार्थी सेना ही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून, मी आता नावं घेतली त्या मुंबईच्या विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मराठवाड्याची भारतीय विद्यार्थी सेना स्थापन करून मराठवाडा प्रमुख झालो. आणि मला आठवतंय 1989ला जेव्हा पहिल्यांदा संभाजीनगरची महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आली, त्या काळामध्ये आम्ही कॉलेजवरनं जायचो. गोमटगिरी नावाची आमची हॉटेल होती, शिवसेनेचा गड होता. शिवाजी हायस्कूल म्हणून गुलमंडीवरती, खोकडपुऱ्यामध्ये नाही, शिवाजी हायस्कूल गुलमंडीवर होती अगोदर, आता खोकडपुऱ्यात आहे. तर त्या शाळेमध्ये आम्ही बैठका घ्यायचो. अक्षरशः पेपरला जाहिराती देऊन उमेदवारी कोणाला शिवसेनेची पाहिजे अशी पेपरला जाहिरात देऊन उमेदवार दिले. आणि त्या वातावरणामध्ये 27 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले. आणि फक्त बहुमताला 1 मत कमी होतं आणि ते समर्थनगरमधून मोरेश्वर सावे हे निवडून आले होते अपक्ष. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि बहुमत झालं आणि महापौर शिवसेनेचा झाला.
त्याच्यानंतर झंझावात आम्ही मराठवाड्यामध्ये उभा केला आणि हे काम करत असताना मी MSc जिओलॉजीचं शिक्षणही तिथं घेत असताना सुद्धा मी मेरिटमध्येच राहिलो. दोन्ही ठिकाणी शिक्षणामध्ये आणि संघर्षामध्ये काम करत असताना आम्ही मराठवाडा पिंजून काढला. महाविद्यालयामध्ये त्या जुन्या काळातल्या महाविद्यालयीन निवडणुका त्या आपल्याला माहिती आहेत आणि त्यातनं एक CR किंवा UR किंवा चेअरमन संसदेचा, विद्यार्थी संसदेचा किंवा सचिव ही पदं असायची आणि त्यातला प्रत्येक महाविद्यालयातला एक UR या मराठवाड्यातल्या सगळ्या महाविद्यालयाच्या एक URच्या माध्यमातून विद्यापीठामध्ये चेअरमन आणि सेक्रेटरी निवडले जायचे. विद्यार्थी सेनेमध्ये काम करत असताना मराठवाड्यामध्ये मग किती त्या काळामध्ये आपण विद्यार्थी सेनेच्या शाखा स्थापन केल्या? मी तर असं म्हणेल मराठवाड्यातल्या सगळ्याच महाविद्यालयामध्ये मी विद्यार्थी सेनेच्या शाखा स्थापन केल्या. जुन्या काळातले आपल्याला सांगायला हरकत नाही. जालन्यामधले पहिले जिल्हा प्रमुख आमचे भारतीय विद्यार्थी सेनेचे अर्जुन खोतकर जे मंत्री राहिले, किंवा बीडमध्ये दिलीप धूत आजही आहेत, किंवा लातूरला भोसले म्हणून होते, ते आता नाही आहेत राजकारणामध्ये वगैरे. ही अशी जुनी जाणती मंडळी होती. त्या काळातली तरुण तडफदार पोरं ही भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये आम्ही जोडली आणि त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नरसिंगराव जाधव सारखा धाराशिवचा कट्टर शिवसेनेचा मावळा, या सगळ्यांच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थी सेना आम्ही उभी केली आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही पहिली निवडणूक विद्यापीठाची लढलो. निवडणूक आम्ही लढलो, हारलोत आम्ही, परंतु विजय आमचा झाल्यासारखा आविर्भाव होता. एवढी प्रचंड ताकद होती त्या ठिकाणी. आणि नंतर भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून प्रचंड मोठं जाळं मराठवाड्यामध्ये उभा करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. शिवसेना सगळीकडे पसरली आणि 1990च्या विधानसभेला आपण बघितलं, मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार शिवसेनेचे निवडून आले. मग विद्यार्थी सेनेमध्ये एवढं म्हणजे तळागाळातून आपण पक्षाची बांधणी केली शिवसेनेची विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून. मग पक्षाने आपल्यावर विद्यार्थी सेनेमध्येच असताना सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आमदार म्हणा, विधान परिषद म्हणा किंवा विधानसभा म्हणा, हे आपल्यावर कुठं म्हणजे अशी जबाबदारी दिली का की बाबा यांना असं घ्या विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये? बघा, 1990चा काळ असा होता की आम्हाला आमदार वगैरे काही कळत नव्हतं. डोक्यामध्ये शिवसेना प्रमुखाचा विचार आणि झंझावात झपाटल्यासारखं काम, पद, पैसा, प्रतिष्ठा ह्या गोष्टीला आमच्याकडे महत्व नव्हतं. आणि सांगायला हरकत नाही, कैलासवासी प्रकाश खेडकर सारखे आमदार किंवा तुकाराम रेंगे पाटील असतील, कैलास पाटील असतील, कळमनुरीचे शिंदे असतील किंवा बबनराव वागचोरे असतील पैठणचे, ही जुनी टीम आहे. ह्या सगळ्या आमदारांना पक्षाने, काही आमदारांना तर चपला विकत घेऊन, कपडे विकत घेऊन दिले आणि उमेदवार केलं. त्यावेळेस मी उमेदवार होऊ शकलो असतो, परंतु माझ्या घरची राजकीय परिस्थिती नव्हती किंवा घरात राजकीय कुठलीही जागृती नव्हती. आणि त्यातल्या त्यात लोहा कंधारला मी यायचा प्रश्नच नव्हता, कारण मी राहायचो संभाजीनगरला आणि लोहा कंधारला त्यावेळेला विधानसभा लढवावी असं आमच्या कधी डोक्यात पण आलं नाही. आणि म्हणून विधानसभेला आपण उभं राहावं असा विचारच आमच्या डोक्यात आला नाही. म्हणून मी कधी आमदार वगैरे हा विचार केला नाही. परंतु आपल्याला त्याच्यानंतर 5 वर्षांची नंतरची घटना सांगेन. 1995ला शिवसेना भाजपचं सरकार आलं आणि शिवसेना भाजपचं सरकार येण्याच्या 6 महिने अगोदर मराठवाड्यामध्ये भारतीय विद्यार्थी सेना आम्ही सगळीकडे बांधलेली असल्यामुळं पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली. शिवसेना भाजपची युती 1990ला झाली आणि 95ला पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्रात 3 ठिकाणी लागली. एक मराठवाडा विभाग, दुसरा उत्तर महाराष्ट्र विभाग आणि तिसरा अमरावती विभाग. आणि त्यावेळेला भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये मराठवाड्याचा प्रमुख मी होतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये गोडसे जे आता खासदार होते ते आहेत आणि अमरावती विभागात श्रीकांत देशपांडे जे शिक्षक आमदार झाल्यानंतर आम्ही 3 होतो. तर शिवसेना ही टुकार पोरांची सेना अशा प्रकारचं मीडियामधून रंगवलं जात होतं. आणि युती झालेली असताना शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे
यांनी आम्हाला मातोश्रीवर बोलावून घेतलं निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि सांगितलं की सुशिक्षित मतदार हा शिवसेनेकडे आहे हे दाखवण्यासाठी मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लढवणार आहे. शिवसेना भाजपची युती असतानाही युती तोडून 3 ठिकाणी 3 उमेदवार शिवसेना प्रमुखांनी आम्हाला उमेदवाऱ्या जाहीर केल्या. खरं तर त्यावेळेला माझी काही कुठली आर्थिक परिस्थिती पण नव्हती. मी शिकायलाच होतो 89ला. नेमकं माझं शिक्षण 89 MSc चे निकाल वगैरे याची बाकी होते आणि 95ला मी नोकरीला असताना मला ही अशा प्रकारची उमेदवारी परमनंट होण्याच्या अगोदर दिली, सेवेत परमनंट होण्याच्या अगोदर. तर या निवडणुकीला बाळासाहेबांनी आम्हाला टिळा लावला आणि सांगितलं जा लढा. त्यावेळेला आम्ही लढलो. भाजपची युती तोडून आम्ही 3घही उमेदवार होतो. मराठवाड्यामध्ये दिवाकरराव रावते हे शिवसेनेचे संपर्क प्रमुख होते. मराठवाडाभर आम्ही प्रचार केला आणि कुठलीही शिवसेनेची ताकद सोडली तर इतर ताकद नसताना मराठवाड्यामध्ये त्यावेळेला भाजपचे जयसिंग काका गायकवाड, काँग्रेसच्या वतीनं त्यावेळेला वसंतराव काळे आणि शिवसेनेच्या वतीनं प्राध्यापक मनोहर धोंडे अशी 3 उमेदवार आम्ही लढलो आणि मी 3 नंबरला राहिलो. त्यावेळेस मला 17,000 मतं पडलेली आहेत. रेकॉर्ड आहे आणखी. ती निवडणूक आम्ही लढलो तर तिन्हीकडची मताची संख्या एकत्र करून बाळासाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ही माझी शिवसेना आहे. मुंबईमध्ये प्रमोद नवलकर हे एकमेव पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत असा जो गैरसमज होता आणि सुशिक्षित वर्ग शिवसेनेकडे नाही असा जो गैरसमज होता तो इथं मी आज रेकॉर्डवर खोडून काढतोय अशी प्रेसमध्ये बाळासाहेबांनी घोषणा केली. तो काळ 1995ला मी निवडणूक हरल्यानंतर विधानसभा लागल्या आणि विधानसभेमध्ये शिवसेना भाजपचं सरकार आलं. कैलासवासी मनोहर जोशी सर मुख्यमंत्री आणि कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर झाले आणि तो काळ 5 वर्षाचा काळ आम्ही शिवसेनेमध्ये अगदी जबाबदारीनं काम केलं. सत्ता असतानाही जबाबदारीनं काम केलं. कुठेही सत्तेच्या पाठीमागं, पदाच्या पाठीमागं, पैशाच्या पाठीमागं आम्ही लागलो नाही. शिवसेना हा पक्ष मी जवळून पाहिलेला आहे. मी सुद्धा छत्रपती संभाजीनगरला होतो. इथं कंधारला आल्याच्या नंतर मी पाहिली शिवसेना. शिवसेनेमध्ये जात पोटजात हा पाहून कधी शिवसेना प्रमुखांनी कुणाची उमेदवारी दिली नाही. परंतु त्या काळामध्ये शिवसैनिक हा एक सन्मानाचं पद होतं. तो जात आणि पोटजात विरहित मतदान करत होता आणि चंद्रकांत खैरे असतील छत्रपती संभाजीनगरचे, त्याच्यानंतर प्रदीप जयस्वाल असतील, अतिशय मतदानामध्ये सर्वसामान्य मतं असलेली ही माणसं शिवसेनेमुळं मोठ्या पदावर गेली. त्याच्यामुळं आपण पदवीधर मतदारसंघामध्ये आपण उमेदवार होतात. मग त्या काळामध्ये मग तुम्ही शिवसेनेनं तुम्हाला उमेदवारी दिली परंतु आपल्याला पराभव झाला. मग हे पराभव झाल्याच्या नंतर आपल्याला असं कधी वाटलं का की बाबा शिवसेनेमध्ये आपण कुठं कमी पडलो किंवा आपली जात आपण कुठेतरी त्या ह्याच्यामध्ये असं काही कुठेतरी स्पर्श झाला का कुठं? बिलकुल नाही. हे जगाला मान्य करावं लागेल. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते आहेत की ज्यांनी जात कधीच बघितली नाही किंवा बहुसंख्याक असलेल्या जातीच्या आमदारांची किंवा पदाधिकाऱ्यांची बाळासाहेबांच्या पुढे जातीवर बोलायची ताकद नव्हती, हिंमत नव्हती. आणि अशा वातावरणामध्ये जात हा विषय कुठंच यायचा नाही. विचारानं झपाटलेले शिवसैनिक होते आणि कोणी कोणाची जात न पाहता पक्ष म्हणून, संघटना म्हणून काम करत होते आणि हे संघटना म्हणून काम करण्याचा अनुभव आम्ही फार जवळून घेतलेला आहे. मी उल्लेख केला की सत्ता असताना आम्हाला पदाची अपेक्षा नव्हती. कुठलंही पद आम्ही मागितलं नाही. पण तरीही मला आठवतंय आणखी त्यावेळेला 95 ते 99च्या सरकारमध्ये कैलासवासी सुधीर भाऊ जोशी हे शिक्षण मंत्री होते आणि मी प्राध्यापक होतो. तर महाराष्ट्रातल्या SSC बोर्डाचे सदस्य नियुक्त करायला सगदेव नावाचे त्यांचे PA आणि मी, सुधीर भाऊनी मला बोलून घेतलं आणि मनोहर काय म्हणतात त्याच्याप्रमाणे नावं काढा असं सांगितलं. मी स्वतःला पद घेतलं नाही पण इतरांना मी बोर्ड मेंबर केलं. त्यातला एक किस्सा मी आवर्जून आपल्याला सांगायला हरकत नाही. मराठवाड्याचं जे SSC बोर्ड आहे छत्रपती संभाजीनगरला किंवा तिथलचे बोर्ड मेंबरचं मंडळ आम्ही नावं देऊन बनवलं आणि बनवल्याच्या नंतर राज्य मंडळ आणि विभागीय मंडळ असे सदस्य राहायचे.
तुम्ही माझं नाव सगदेव जे होते PA सुधीर भाऊ जोशींचे, त्यांनी माझं नाव राज्य मंडळावर सदस्य म्हणून टाकलं. आणि बाकी माझ्याच महाविद्यालयाचे तेव्हाचे प्राचार्य कैलासवासी रारम बोराडे सर, फार वैचारिक माणसं होती, सगळी साहित्यिक माणसं होती. रारम बोराडे सरांचं मी नाव दिलेलं होतं, तर त्यांना विभागीय मंडळावरती होतं. जेव्हा मंडळावर नियुक्त्या झाल्याचे शासकीय आदेश निघाले तेव्हा रारम बोराडे सरांनी सांगितलं, धोंडे सर, मी तुमचा प्राचार्य आहे, तुम्ही राज्य मंडळावर आणि मी विभागीय मंडळावर, बरं दिसते का तुम्हाला हे? सहज हसत म्हणाले बोराडे सर, तुम्ही मुंबईला जाऊन तो आदेश बदलून माझं विभागीय मंडळावर आणि रारम बोराडे सरांचं राज्य मंडळावर असं नाव टाकून आणलं. तेही रेकॉर्ड आहे. राज्य मंडळावरती 5 वर्ष रारम बोराडे सर होते आणि संभाजीनगर विभागीय मंडळावरती सदस्य मी होतो. त्यावेळेला असं पद, पैसा, प्रतिष्ठेच्या पलीकडं विचाराने झपाटल्यासारखं आम्ही काम करायचो. आणि माणसं जातीपातीवर नाही तर विचारावरती माणसं एकत्र यायची. ती परिस्थिती आज राहिलेली नाही, दयनीय अवस्था आहे. मग शिवसेनेमध्ये आता शिरकाव झाला का अलीकडच्या काळामध्ये? प्रचंड. ठराविक दलालांनी, ठराविक जातीवाद्यांनी, ठराविक पैसेवाल्यांनी, शिवसेनाच नाही सगळेच पक्ष ताब्यात घेतलेले आहेत. मग त्याचा फटका आपल्याला विधानसभेमध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा शिवसेनेची कंधार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, कंधार लोहा विधानसभा मतदारसंघात, त्याचा फटका म्हणजे तुमचं काही संघटन नव्हतं पक्षाचं का जातीपातीचं राजकारण आलं, म्हणजे नेमकं काय झालं की आपल्याला पराभव पत्करावा लागला? बघा, 1995ला मी पदवीधर लढवला. त्याच्यानंतर 1999ला पुन्हा पदवीधर मतदारसंघाची पोटनिवडणूक आली. जयसिंग काका गायकवाड हे गोपीनाथराव मुंडेच्या आग्रहाखातर त्यांना बीडमधून लोकसेवेला उभा केलं. ते खासदार झाले आणि केंद्रात अटलजींच्या सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्री झाले. आणि त्यानंतर पदवीधर मतदारसंघाची पोटनिवडणूक आली. माझ्या डोक्यात पण नव्हतं पुन्हा पदवीधर मला लढायचंय, पण थोडंफार का होईना मराठवाड्यामध्ये जातीचं राजकारण सुरुवात झालं होतं. आणि मग मनोहर धोंडेला उमेदवारी मिळू नये, इकडे त्यावेळेला मराठवाड्यात 48 पैकी 19 आमदार शिवसेनेचे होते आणि ते मराठा समाजाचे होते. ह्या आमदारांमधल्या काही आमदारांनी, जो आमचा स्थानिक आमदार पण होता त्यावेळेला, यांनी अशा अँगलनी भूमिका मांडली की मनोहर धोंडे नको. आणि मला तर लढवायचीच नव्हती, पण तरीही श्रीनंद दांडेकर नावाचा आपल्याकडे मराठवाडा अनुशेष समिती म्हणून होती, त्याचे दांडेकर समिती, त्यांच्या फॅमिलीतला एक श्रीनंद दांडेकर म्हणून एक शिवसैनिक होता, त्याची उमेदवारी 6 महिने अगोदर जाहीर करून घेतली बाळासाहेबांकडून. आणि मग इकडे चर्चा सुरू केली की धोंडे संपला. 1999ची घटना सांगतो मी. माझी समाजाची संघटना मी 28 जानेवारी 1996ला काढली. 1995ला पदवीधर मतदारसंघ लढवला. 95ला माझ्या निवडणुकीनंतर 6 महिन्यांनी शिवसेना भाजपचं सरकार आलं आणि 1996ला 28 जानेवारी 1996ला मी शिवा संघटना स्थापन केली. तेव्हा माझी जात कळाली, मी कोण आहे. आणि त्यावरनं 1999ला माझ्या नावाला विरोध करणारी सत्तेमध्ये असलेली काही मंडळी तयार झाली आणि त्यांनी बाळासाहेबांपर्यंत, आणि माझी मागणीच नव्हती पदवीधरची, त्यामुळे श्रीनंद दांडेकर 6 महिने अगोदर उमेदवार जाहीर झाला आणि उमेदवार जाहीर होऊन त्यांनी प्रचार केला. पण मराठवाड्यामध्ये जेव्हा धोंडेंनी समाजाची संघटना काढली म्हणून याला संपवलं, असा आविर्भाव लोहा कंधारच्या आमदारासहित इतर काही आमदार करत होते. ती गोष्ट जेव्हा मला कळाली की आपल्याला लढवायची नाही कारण नोंदणीच केली नाही, किंवा आपल्याला लढवायची नाही तयारी नाही, पण तरी या पद्धतीचं जाती राजकारण हे शिवसेनेमध्ये आणू पाहणाऱ्या लोकांना शिवा द्यायचा, म्हणून मी देवगिरी महाविद्यालयामधून देशमुख ट्रॅव्हल्सची गाडी टॅक्सी घेऊन मी आणि आमच्या देवगिरी महाविद्यालयाचा सायकल स्टँडचा कॉन्ट्रॅक्टर शिंदे म्हणून होता, आम्ही 2घच जण मुंबईला गेलो. गोरेगावला जाणता राजाचा कार्यक्रम चालू होता आणि तिथं जाऊन आम्ही पहिल्यांदा राज ठाकरेंची भेट घेतली, भूमिका सांगितली का लढायचंय. आणि त्याच्यानंतर दुसरे दिवशी बाळासाहेबांकडे हा विषय गेल्याच्या नंतर 6 महिन्याच्या नंतर फॉर्म भरायच्या 4 दिवस अगोदर बाळासाहेबांनी मनोहरला निवडणूक लढवायची ना, तो उमेदवार बदलला जाईल. ही मला तर असं वाटतंय शिवसेनेतली पहिली घटना असेल की 8 जिल्ह्याचा उमेदवार 6 महिने अगोदर जाहीर झालेला
तो मी बाळासाहेबांना आणि राज ठाकरेंना भेटल्याच्या नंतर बाळासाहेबांनी उमेदवार बदलला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार श्रीनंद दांडेकर यांच्याऐवजी प्राध्यापक मनोहर धोंडे आहेत असं बाळासाहेबांचं पत्र आजही माझ्याकडे फाईलला आहे. आणि मी 99ला पुन्हा निवडणुकीला उभा टाकलो. मी आता उल्लेख केला पाहिजे, 99ला तर सरकार होतं शिवसेना भाजपचं, आणि अशा ह्याच्यामध्ये मी निवडणूक लढत असताना काहीच नसताना 95ला मला 17,000 मतं आहेत. आणि जेव्हा मी 99ला निवडणूक लढवली शिवसेनेचा उमेदवार म्हणून, तेव्हा मला 5,500 मतं आहेत पदवीधर मतदारसंघात, पूर्ण मराठवाड्यामधून. पूर्ण मराठवाड्यामधून. ही घसरण अशी का झाली? सांगितलं, जाती राजकारण शिरलं होतं. शिवसेनेतल्याच अनेक आमदारांनी माझं काम केलं नाही. आणि ही गोष्ट बाळासाहेबांना नंतर निकालाच्या नंतर जेव्हा कळाली, तेव्हा बाळासाहेब माझ्यावरती विशेष लक्ष ठेवून होते. माझ्या वडिलांचा खून झाला त्याच्यामध्ये सुद्धा बाळासाहेब वैयक्तिक लक्ष देऊन होते. मी स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे की माझ्या वडिलांचा खून झाल्याच्या नंतर मातोश्रीवर मला बोलावून घेऊन बाळासाहेबांनी सगळी घटना विचारली. आणि तिथं महाराष्ट्राचे पोलीस प्रमुख अरविंद इनामदार होते त्यावेळेला, आणि गृहराज्यमंत्री कैलासवासी प्रभाकरराव मोरे होते. त्यांना मातोश्रीवर बोलून घेतलं, तपास कसून करायला सांगितला, आणि मातोश्रीवरून निघताना मला स्टेनगनधारी दिला, सुरक्षा रक्षक बाळासाहेबांनी दिला. आणि तो स्टेनगनधारी सुरक्षा रक्षक माझ्याकडे 9 वर्ष होता. एका शिवसैनिकावर एवढं बारीक लक्ष ठेवणारा नेता म्हणून बाळासाहेबांची ओळख होती. आणि म्हणून आम्ही बाळासाहेब, कुठलाही शिवसैनिक असेल, आदरणीय बाळासाहेबांनी आदेश दिला म्हणलं तर कोरड्या विहिरीत उडी मारायची तयारी असायची. जेव्हा छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली तेव्हा माझ्यावर एका दिवशी 17 गुन्हे दाखल आहेत संभाजीनगर शहरामध्ये. MGM सहित अनेक ठिकाणी आम्ही तोडफोड केली होती. एका दिवशी 100 पोरं घेऊन मी तोडफोड करत होतो. एका दिवसात माझ्यावर 17 ठिकाणी गुन्हे दाखल झाले. मग आपण शिवसेनेमध्ये एवढं समर्पित भावनेनं काम करत असताना अचानक आपल्याला म्हणजे शिवा संघटना स्थापन का करावं वाटलं? मग बघा, मी संभाजीनगरला राहायचो, प्राध्यापक झालो. मी जवळून व्यथा बघायचो ग्रामीण भागातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या मुलांची. कुठलाच आधार नसायचा, सामाजिक आधार तर नसायचाच. प्रत्येक ठिकाणी त्यांना विस्थापिताचं जीवन जगायला मिळायचं, आणि त्याचा अनुभव मी स्वतः घेतला होता. आणि संघर्ष मी करू शकलो, त्याच्या विरोधात मी संघर्ष करायला उभा टाकलो. नुसता उभाच टाकलो नाही, मी संघर्ष केला. मला आठवतंय, ज्या करमरकरांनी माझ्यावर शैक्षणिक अन्याय केला त्या करमरकरांना मी 3 तासामध्ये विद्यापीठातून डिबार करायला लावलं. त्यावेळेला शिवाजीराव भोसले हे कुलगुरू होते. शिवाजीराव भोसले सर अत्यंत सज्जन व्यक्ती. त्यांना युनिव्हर्सिटी ऍक्ट मध्ये जो 11(4) नावाचं कलम होतं, त्या कलमाने कुलगुरूला सर्व अधिकार होते. इमर्जन्सी पिरियडमध्ये काही निर्णय घ्यायचे अधिकार जुन्या कायद्यामध्ये होते. आणि आम्ही करमरकरांना विद्यापीठाच्या परीक्षा विभाग असेल, पेपर सेटिंग असेल, पेपर चेकिंग असेल, सगळ्या ह्याच्यातून डिबार करा अशी भूमिका घेऊन शिवाजीराव भोसले सरांना रात्रीचे 9 वाजेपर्यंत कॅबिनमध्ये लॉक लावून बंद केलं होतं. आणि जेव्हा त्यांनी निर्णय घेतला त्याला डिबार करायचा, तेव्हा सोडलं होतं. हा संघर्ष आम्ही अन्यायाच्या विरुद्ध केला. मी तो अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करू शकलो, पण अशा अनेक मुलं होते ग्रामीण भागातून येणारे, त्यांच्यावर उघड्या डोळ्याने अन्याय बघायचो, ते सहन करायचे. आणि मग मला असं वाटलं, आणि त्यातल्या त्यात दुसरी बाजू होती की आदरणीय कैलासवासी शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसमधले मोठे नेते होते आमच्या समाजाचे. त्यांच्या नावाने समाज पूर्ण काँग्रेसकडे जुटलेला होता. आणि मला असं वाटायचं की शिवसेना भाजपकडे हा समाज जोडला गेला पाहिजे. म्हणून मी शिवा संघटना स्थापन केली. समाजाच्या न्याय हक्कासाठी शिवा संघटनेची स्थापना मी केली. आणि ती स्थापना केल्याच्या नंतर माझी जात जेव्हा कळाली, 96ला शिवा संघटना स्थापन झाली, 99ला दुसरी मी पदवीधर मतदारसंघ लढलो, तेव्हा मला मतं कमी पडली. ही बाब बाळासाहेबांनी मी भेटल्याच्या नंतर त्यांनी मान्य केली. आणि त्यांनी सांगितलं की तुझं गाव जिकडे आहे तिकडे तुला जाऊन लढावं लागेल. याच्यामध्ये एक माझ्या लक्षात आलं की 1996ला आपण शिवा संघटना स्थापन केली. 96ला. हा, 96ला. मग महाराष्ट्रामध्ये त्याचं सगळ्यात मोठं जाळं आहे. लगतच्या राज्यामध्ये आहे आंध्र प्रदेश, तत्कालीन आंध्र प्रदेश, आता तेलंगणा, आंध्र प्रदेश,
कर्नाटका ही जी राज्य आहेत, या राज्यामध्ये तुलनेनं कमी शाखा जरी असल्या पण महाराष्ट्रामध्ये भक्कम अशी शाखेचं जाळं आहे आपलं. तरी परंतु शिवा संघटनेचा अद्याप एकही आमदार आपण निवडून आणू शकला नाहीत असं मला वाटतंय. त्याचं कारण काय? बघा, आम्ही शिवसेनेमध्ये जात कधीच आणली नाही. मी समाजाची संघटना जरूर काढली, पण शिवसेनेमध्ये समाज कधीच आणला नाही. मी नाही. मराठवाड्याचा प्रमुख होतो. मी उदाहरण सांगतो आपल्याला. 1996 ला मी शिवा संघटना काढली, समाजाचं शाखेचं जाळं निर्माण केलं आणि पर्यायानं मोठ्या प्रमाणावरती समाज हा शिवसेनेकडे मी जोडला. शिवसेनेत जिथं पदं देता येत नव्हती तिथं आम्ही आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या माध्यमातून भाजपमध्ये माणसं पाठवली. मोठ्या संख्येनं समाज हा शिवसेना भाजपमध्ये 1996च्या नंतर जोडला गेलेला आहे, अगोदर नाही. आणि हा समाज जोडत असताना समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवा संघटना, पण पक्षीय राजकारणासाठी शिवसेना, दोन्हीची कधीही आम्ही मिक्सिंग केली नाही, गफलत केली नाही. आणि तसं जर असतं तर मी मराठवाडा प्रमुख होतो. सगळ्या जिल्ह्यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख नेमताना लातूर सारख्या जिल्ह्याला सुद्धा मी लिंगायत जिल्हा प्रमुख दिला नाही, किंवा धाराशिव सारखा जिल्हा, नांदेड सारखा जिल्हा. हेमंत पाटील मी केलेले जिल्हा प्रमुख आहेत भारतीय विद्यार्थी सेनेचे. अनिल खोचरे आपले धाराशिवचे मी केलेले जिल्हा प्रमुख, हे सगळे मराठा समाजाचे. आणि एकही लिंगायत समाजाचा जिल्हा प्रमुख भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये मी केला नाही, जरी मी मराठवाडा प्रमुख होतो. याचा अर्थ काय की आम्ही शिवसेना पक्ष म्हणून काम केलं, शिवसैनिक म्हणून काम केलं, शिवसेनेमध्ये कधीच जात आणली नाही. मग आपण शिवसेनेत असताना आपण कधीच जात पात हे मानलं नाही, मनामध्ये कधी आणलं नाही. मग शिवा संघटना स्थापन झाल्यापासून आपल्याकडे एका जातीय चष्म्यातूनच पाहिले जाते. मग असं का? हे खालच्या लोकांनी केलं, जरूर केलं, पण शिवसेनेचे प्रमुख म्हणून आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी हे कधीच केलं नाही. मला आठवतोय किस्सा सांगायला हरकत नाही. मी 1996 ला जेव्हा शिवा संघटना स्थापन केली, शिवसेना भाजपचं सरकार होतं आणि काही शाखा नांदेड जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं स्थापन झाल्या. आणि मला आठवते पहिला वर्धापन दिन शिवा संघटनेचा हा चाकूरला शिवराज पाटील चाकूरकरांच्या वाड्याच्या बाजूला घेतला. आणि तो वर्धापन दिन झाल्याच्या नंतर 97 ला मला थांबवण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या काही सर्व पक्षीय प्रमुख प्रस्थापित नेत्यांनी माझ्याच गावातल्या आमच्याच लोकांना पुढे करून माझ्या वडिलांचा खून केला. केवळ मी ह्या प्रक्रियेत जाऊन थांबलो पाहिजे, डॅमेज झालो पाहिजे, यासाठी हे सगळं घडून आणलं. आणि हे झाल्याच्या नंतरही मी थांबलो नाही. शिवसेना म्हणून काम करताना 1995 ला सरकार आल्याच्या नंतरही मी आपल्याला सांगितलं पाहिजे की आम्ही बाळासाहेबांना जेव्हा भेटायला जायचो तेव्हा आमची जात कधीच बघितली जात नव्हती. परंतु झंझावात सुरू झाला शिवा संघटनेचा, शाखा स्थापन व्हायला सुरुवात झाल्या. जिल्हा परिषदेमध्ये काढून बघा 1997 ची नांदेड जिल्हा परिषद. नांदेड जिल्हा परिषदेमध्ये 1997 ला वीरशैव लिंगायत समाजाची 9 सदस्य होते. आणि आम्ही अंडरकरंट वापरून शिवसेना भाजपमधून जास्तीत जास्त उमेदवार दिले आणि ते निवडून आले. म्हणजे समाजाचा लोंढा हा शिवसेना भाजपकडे वळतो आहे, हेही आम्ही त्या ठिकाणी सिद्ध केलं. हे केल्याच्या नंतर आमचेच इथलेच आमदार त्यावेळेसचे लोहा कंधारचे यांनी नेतृत्व केलं आणि मराठवाड्यातले 19 मराठा आमदार घेऊन बाळासाहेबांची मनोहर जोशींची भेट घेतली आणि सांगितलं की मनोहर धोंडे हा जातीची संघटना काढून शिवसेनेचे बोर्ड काढतोय आणि शिवा संघटनेचे बोर्ड लावतोय, त्याच्यामुळे त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करा. त्याच भूमिकेतून 1999 ला मनोहर धोंडेला उमेदवारी नको अशी बाजू त्यांनी मांडली होती. पण बाळासाहेब एवढे 19 आमदार सत्तेतले गेल्याच्या नंतरही एका शब्दाने ऐकून घेतलं नाही. मी तर म्हणेल त्यांना हाकलून दिलं. आणि नंतर राज ठाकरेंना निरोप देऊन मला मुंबईत बोलवलं गेलं आणि मला विचारणा केली. बाळासाहेबांनी मला विचारलं नाही, पण राज ठाकरेंनी विचारलं. आणि राज ठाकरेंचा स्वभाव त्यावेळेस थोडासा तापट होता. त्यांनी मला सेकंड फळीतल्या पदाधिकाऱ्यांमार्फत मला सांगितलं की धोंडेला सांगा
एकतर ते कुठली शिवा संघटना काढली ती बरखास्त कर म्हणा, नसेल तर भारतीय विद्यार्थी सेनेचा मराठवाडा प्रमुख पदाचा राजीनामा दे म्हणा. रात्री मला आठवते, रात्रीच्या 12:30-1 वाजेपर्यंत शिवसेना भवनाच्या बाजूला जिप्सी हॉटेल होती, त्या हॉटेलमध्ये आम्ही बसलो होतो. सगळे पदाधिकारी मला समजून सांगत होते की धोंडे, तुझी जात कधीच बघितली नाही, तुला 8 जिल्ह्याची उमेदवारी दिली, बाळासाहेबांकडे जात बघितली जात नाही आणि तू काही समाजाची संघटना काढायची गरज नाही. राजसाहेबांनी निरोप दिलाय आणि ती संघटना बरखास्त कर. तेव्हा मी रोखठोक भूमिका घेतली. माझाही स्वभाव बाळासाहेबांसारखा रोखठोकच आहे. मी सांगितलं 2 गोष्टी वेगळ्या आहेत. पक्ष हा वेगळा आहे. मी जिथं जन्मावं किंवा तुम्ही कुठं जन्मावं तुमच्या माझ्या हातात नाही, पण मी जिथं जन्मलो तिथं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी माझी जात किंवा धर्म हा सोडून राजकारण करू शकत नाही. कोणाला काय म्हणायचे ते म्हणू देत. आणि म्हणून मी कुठलीही चूक केलेली नाही, त्यामुळं मी भारतीय विद्यार्थी सेनेचा राजीनामा देणार नाही. राहिला प्रश्न शिवा संघटना बरखास्त करण्याचा, आपल्या संस्कृतीमध्ये जी आई बाळाला जन्म देते ते गळा घोटत नाही. शिवा नावाच्या बाळाला मी जन्म दिलाय, त्यामुळं बरखास्त करून गळा घोटायचं पाप मी करू शकत नाही. दोन्ही मी करणार नाही. मला त्यांनी समजावून सांगितलं. आणि काय निरोप द्यायचा मग आम्ही राजसाहेबांना? मी सांगितलं त्यांना, हाच निरोप द्या, मी दोन्ही करायला तयार नाही. आणि जर तुम्हाला मनोहर धोंडीची चूक वाटत असेल तर हकालपट्टी करा. तेव्हा राज ठाकरेंना ही भूमिका पटली आणि ते बाळासाहेबांकडे त्यांनी सांगितल्यानंतर बाळासाहेब म्हणाले की मनोहर धोंडे रोखठोक आहे, तो काही जाती वगैरे करत नाही, त्यामुळं कोण काय म्हणाले तर सोडा, त्याला सांगून टाका तुझं काम चालू ठेव. मी तर असं म्हणेल, शिवसेनेमध्ये समाजाची संघटना चालून शिवसेनेमध्ये 35 वर्षे राहणारा मनोहर धोंडे एकटा माणूस आहे. आणि ही भूमिका बाळासाहेबांना माहिती होती. बाळासाहेबांनी 19 आमदारांचं पण ऐकलं नाही. तो काळ कुठे होता की जिथे बाळासाहेबांकडे या गोष्टी चालतच नव्हत्या. त्यामुळे आम्ही जीवापाड प्रेम करायचो ना बाळासाहेबांवर. बाळासाहेबांसाठी एवढी खंबीर साथ आपल्याला शिवसेनेमध्ये होती. बाळासाहेबांना तुमच्यावर भरपूर प्रेम केलं, तुम्हीही पक्षासाठी भरपूर कष्टा खाल्ला. मग पक्ष शिवसेना आपण का सोडला? मी शिवसेना पक्ष सोडलाच नाही. आजही कोणी म्हणावं मनोहर धोंडेंनी पक्ष सोडला. मनोहर धोंडेला साईड ट्रॅक करून शिवसेनेतली जी दलाल मंडळी आहे त्यांनी जेव्हा हे सत्तेचं, पैशाचं, जातीचं राजकारण सुरू केलं, त्याच्यानंतर आपोआपच मी पक्षापासून दूर झालो ना. 2009ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 10 वर्षाचा आमदार आणि 17 वर्षाचा जिल्हा प्रमुख असलेला रोहिदास चव्हाण मराठा समाजाचा जात बघितली का? त्यांनी मला सांगितलं की तुला कुठून लढायचे सांग. मी बाळासाहेबांना सांगितलं, साहेब माझं गाव तुम्हाला माहिती आहे लोह्यामध्ये आहे आणि मी लोह्यामधून लढणार आहे. तर बाळासाहेबांनी सांगितलं की ती जागा सर्वेमध्ये सी ग्रेडची आहे, कोणालाही उमेदवारी दिली तर निवडून येणार नाही, त्यामुळं तुझी इच्छा आहे तू लढ पड, 5 वर्ष काम कर, तू 14ला आमदार हो. मला विश्वास आहे तू तिथं लढशील, पडशील आणि तू पुन्हा आमदार होशील. असं म्हणून बाळासाहेबांनी 10 वर्षाचा आमदार, 17 वर्षाचा जिल्हा प्रमुख असलेल्या रोहिदास चव्हाणला सोडून मनोहर धोंडेला उमेदवारी दिली. काही असेल म्हणून दिली असेल ना. आणि ती उमेदवारी दिल्याच्या नंतर इथं काय झालं लोहा कंधारमध्ये हे आपण सगळ्यांनी बघितलं. मलाही माहिती होतं मी जिंकून येणार नाही. आणि म्हणून त्याच्या खोलात न जाता निवडणूक हरल्याच्या नंतर, तेही दारुण पराभव झाल्याच्या नंतर, पक्षाचा पराभव होऊ शकतो का शिवसेनेचा इथे? पण तो झाला आणि तो जातीवर झाला. बरं, जरी झाला तरी आम्ही हटलो नाही ना. मी आज 2009ला उमेदवारी मिळाल्यापासून ते आज 26 पर्यंत किती वर्ष होत आहेत? 16 वर्ष, 17 वर्ष होत आहेत. मला निवडणूक हारल्याच्या नंतरही मी या मतदारसंघामध्ये 150 गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा काढल्या, स्वतःच्या खर्चाने शाखा काढल्या. ते पक्ष पुन्हा उभा केला आणि दुर्दैवाने पक्ष उभा टाकला. 2014ला मला विधानसभेची निवडणूक लढायची होती, पण ते लढण्याच्या अगोदरच दुर्दैवाने आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यातून निघून गेले. एवढंच नाही, जे जीवापाड प्रेम करायचे माझ्यावर लहान भावासारखं,
ते आदरणीय कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेब हेही आमच्यातून निघून गेले. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शिवसेना पक्षाला काही दलालांनी घेरलं आणि दलालांच्या माध्यमातून पैसे देऊन प्रताप चिखलीकर 15 दिवस अगोदर लोह्याच्या बैल बाजारामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी उमेदवारी घेतली. हे आपल्या समोर आहे. पण हे सगळं होताना, शिवसेनेमध्ये हे सगळं होताना आम्ही तरीही शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे किंवा आदित्यजी ठाकरे यांचा फोटो माझ्या कार्यालयामध्ये 2024च्या निवडणुकीपर्यंत होता. मी नाही सोडला पक्ष. पक्षामध्ये धंदेवाईक लोक आले, दलाल लोक आले, जातीवादी लोक आले आणि त्यांच्या माध्यमातून मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. मी काही लाचारी करणारा कार्यकर्ता नाही. भले उपाशी राहीन पण स्वाभिमानान राहील. हा माझा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे आणि मी काही ओटात एक पोटात एक मी कधीच केलं नाही, करणार बी नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा माझ्यासाठी महत्वाची नाहीच. तत्व, विचार आणि निष्ठा ही माझ्यासाठी महत्वाची, जी शिकवण मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिली. 2025 मध्ये आपण विधानसभा निवडणूक लढविली. लढवत असताना शिवा जनशक्ती पार्टी ही नवीन आपण स्थापन केलात. परंतु शिवा जनशक्ती पार्टीचे जे काही संघटन असते ते संघटन आपल्याला म्हणजे करायला वेळ मिळाला का नाही मिळाला हा नंतरचा मुद्दा झाला. परंतु आपण पक्ष हा जो आहे तो तळागाळापर्यंत पोहोचला नाही, त्यामुळं आपला पराभव झाला का? बघा, पक्षच नवीन होता. पक्ष सुद्धा मी का काढला की आता सगळ्याच पक्षामध्ये पैसेवाले, प्रस्थापित आणि जातीवर गणित मांडली जात आहेत. हे बघितल्याच्या नंतर आम्हाला लक्षात आलं की आम्हाला इथं काही स्थान मिळू शकत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये माझं शिवा संघटना म्हणून विचाराच्या कडवट मावळ्यांचं एक नेटवर्क आहे. तर सगळ्यांचीच इच्छा होती की आपण आपला पक्ष काढला पाहिजे. आता 2024चा तुम्ही उल्लेख केला, तोपर्यंतही मी काही शिवसेना सोडलेली नव्हती. माझ्या कार्यालयात फोटो मी सांगितले. आणि लोहा कंधारमध्येच नाही, नांदेड जिल्ह्यातलं कोणी उदाहरण द्यावं. डिपॉझिट जप्त करून लोकांनी पराभव केलेला असताना मनोहर धोंडेचं दोन्ही तालुक्यावर संपर्क करायला गेली 17 वर्षे आहे. लोह्यालाही आहे, कंधारलाही आहे. आणि रात्री बेरात्री कधीही कोण्याही जाती धर्माचा आणि कोण्याही पक्षाचा आडला नडला माणूस माझ्याकडे जर आला, मी त्याची जात किंवा पक्ष कधीच विचारला नाही, त्याचं कामच करून दिले. 17 वर्षाचा मी अनुभव सांगलो. एक काही उदाहरण माझ्या समोर आणा मी त्याची जात विचारून काम केलं. पण असं असताना सुद्धा काही संधीसाधू लोकांचा बुद्धिभेद करण्यासाठी तो शिक्का मारतात. माझा दावा आहे, ज्यांनी 10-10 वर्ष आमदारकी भोगली त्यांचं पण तालुक्यावर संपर्क कार्यालय नाही. पण मला जनतेने मतं दिली किंवा नाही दिली तरीही मी 17 वर्ष दोन्ही तालुक्यावर माझं संपर्क कार्यालय सातत्यपूर्वक मी काम करतोय. आणि काम करताना चळवळीतला कार्यकर्ता आहे मी काही निवडणुकीपुरतं काम करणारा कार्यकर्ता नाही. आणि म्हणून 2024ला कुठल्याच पक्षामध्ये मला जायला ऑफर होत्या किंवा काही पक्ष असे होते की मला खासदारकी द्यायला तयार होते, राज्यसभा द्यायला तयार होते, पण त्यांच्या पक्षात प्रवेश करा. मी कडवट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा माणूस आहे. त्यामुळं कुठेतरी जाणं, दलबदलू करणं किंवा पक्ष बदलणं, पदासाठी पक्ष बदलणं, ह्या गोष्टी मी कधीच केल्या नाही, करणार पण नाही, गरज पण नाही मला त्याची. कारण मला जे लागतंय, जगण्याला माणसाला लागतंय किती, ते सुदैवानं मला देवानं दिलेलं आहे. त्यामुळं याच्यापेक्षा काही फार मोठ्या अपेक्षा नाही. मी जनतेची सेवा करण्यामध्ये, गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये मी धन्यता मानणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मी स्वतःचा पक्ष कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर काढला. आणि ती निवडणूक लढताना छोटा पक्ष, नवीन पक्ष जाहीर झाल्याबरोबर निवडणूक लढायची आणि परिस्थिती अशी आहे, प्रचंड पैशाचा मारा आहे. अशा वातावरणामध्ये मी तर म्हणेल माझाच पक्ष कशाला, बलाढ्य पक्ष काँग्रेस असतील किंवा आता उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा आणखी कोणता पक्ष असेल, त्यांच्या उमेदवाऱ्या घ्यायला माणसं नाहीत का? त्याचं कारण आहे की निवडणूक कुठलीही असो, प्रचंड पैसा आहे. पैसा वाटल्याशिवाय निवडणूक नाही.
आणि म्हणून इथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकाराने आणलेली लोकशाही ही गोरगरिबांसाठी, चळवळीतल्या लोकांसाठी, सामान्यांचं काम करणाऱ्यांसाठी नाही, तर घरंदाज पैसेवाल्यांसाठी, जातीवाद्यांसाठीच आहे. आणि म्हणून मी लढायला तयार झालो स्वतः, आणि मी स्वतः लढायला तयार होऊन मी उभा टाकलो, लढलो, पडलो, पुन्हा काम करतोय. या सगळ्या आपल्या पूर्ण शिवसेनेच्या विद्यार्थ्यापासूनच्या काळापासून प्राध्यापक म्हणून नोकरी केली, पुन्हा राजकीय पक्षामध्ये काम केलं, सामाजिक काम करताय, हे सगळं करत असताना आपल्यासोबत आपल्या धर्मपत्नी ह्या आपल्याला कायमस्वरूपी एक पाठबळ देत होत्या, तुम्हाला धीर देत होत्या, पुढे सहकार्य करत होत्या. या आपल्यातून विधानसभा निवडणुकीच्या नंतर 2025 मध्ये ते आपल्यातून निघून गेल्याच्या नंतर आपण खचून जाल, नाउमेद व्हाल, हा अशा पद्धतीची एक सर्व मान्य जनतेमधून एक असा एक सूर उमटत होता. तरी परंतु आपण ना उमेद न होता तेवढ्या तडफेनं, अधिक ऊर्जेनं आपण समाजासाठी काम करता. हे काय नेमकं काय म्हणजे कुठून मिळालं हे सगळं रस आहे? बघा, माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आणि संस्कार, आम्ही पैशाला कधीच महत्व दिले नाही. संस्काराला, विचाराला, तत्वाला, निष्ठेला महत्व दिलं. आणि आई वडिलांचे संस्कार हे कणखर बाण्याचे होते. म्हणून 1997ला माझ्या वडिलांचा खून झाला. राजकीय नेत्यांना असं वाटलं होतं की धोंडे घरात बसणार, पण जसं फिनिक्स पक्षी राखेतून वर येतो तसं तडफेने आम्ही पुढे निघालो. त्याच्यानंतर 2013 मध्ये माझी आई वारली, तरी आम्ही कच खाल्ली नाही. माझा मोठा भाऊ, तो माझ्या वडिलाप्रमाणे वडील नसताना आम्ही समजायचो, ते माझे मोठे भाऊ कैलासवासी शिवराज धोंडे हे 2020 मध्ये वारले, 19 मध्ये वारले, तरी आम्ही थांबलो नाही. आणि त्याही पेक्षा तुम्ही जो प्रश्न विचारला, अर्धांगिनी हे शेवटी अर्धांगिनी असते. आणि म्हणून माझी अर्धांगिनी जी आहे ती मला घरचं कधीच काम पडू दिलं नाही, हे खरं आहे. माझे मुलं आता समजा 2 मुली डॉक्टर झाल्यात, मुलगा इंजिनियर झालाय, पण मी कधीच घरात लक्ष दिलं नाही. किंवा माझं 6 भावांचं एकत्र कुटुंब आहे. माझ्या कुटुंबामध्ये 35 म्हणजे मेंबर आहेत, 35 लोकांचं एकत्र कुटुंब आहे. पण तरीही माझ्यापर्यंत घरातल्या गोष्टी कधीही यायच्या नाही. ती मोठी जबाबदारी माझी पत्नी सांभाळायची, हे खरं आहे. परंतु शेवटी जन्म ज्याचा आहे त्याला मरण आहे. आणि मी वास्तवात जगणारा कार्यकर्ता आहे. मी वीरशैव लिंगायत कुळातले संतांचे अभंगवाणी मला माहिती आहे. म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही, आमच्यामध्ये एक अभंग आहे, मरणा भेणे भीती जीव, आम्हा मरणाचा उत्सव. का? कारण मरण हे वास्तव आहे. पण लोक मरणाला भीत असतील, पण मरण हा आम्ही उत्सव समजतो. आणि म्हणून शेवटी जायचं प्रत्येकाला आहे. कधी जायचं हे तुमच्या माझ्या हातात नाही. आणि दुर्दैवाने माझी अर्धांगिनी सहचरिणी ही फार अचानक, अगदी 8 दिवसाच्या निमोनियाच्या आजाराने, लो बीपीच्या आजाराने, मी हॉस्पिटलमध्ये असतानाच हॉस्पिटलमध्येच सगळ्या डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये हा मृत्यू झाला, हे खरं आहे. परंतु त्यात खचण्यासारखं काय? खचून काय आता ते येणार नाही. आणि मग त्याच्यावर मात करून, वास्तव स्वीकारून, मी उल्लेख केला पाहिजे आपल्याला, माझे वडील खून झाला किंवा आई वारली, मी उल्लेख केला. या परिस्थितीत मी चळवळीतला विचार करणारा कार्यकर्ता असल्यामुळं आज समाजामध्ये आई वडिलांना सांभाळणारे मुलं फार कमी आहेत. जर 2 मुलं असतील तर आई एकाकडे आणि वडील एकाकडे आहेत. अशा समाजामध्ये एक मॉडेल म्हणून एक संदेश देता यावा म्हणून मी माझ्या आई वडिलांचं 1 कोटी रुपये खर्च करून मंदिर बांधले. शिवा स्मृती मंदिर हे त्याला नाव दिले. म्हणजे आई वडिलांच्या स्मृती जपल्यात मी तिथे. आणि समाजाला एक संदेश देतो की बाबांनो, जिवंतपणी तर आई वडील हे दैवतच आहेत, परंतु मेल्यानंतर सुद्धा हे आपले दैवतच असले पाहिजे. म्हणून त्यांना दैवतासारखं मी मंदिरात बसवलं. एक चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे एक विचाराची दिशा समाज परिवर्तनासाठी देता आली पाहिजे, ती सुरुवात मी केली पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी मी करतो. आणि म्हणून माझी पत्नी जरी वारली तरी मी खचून गेलो नाही. थोडे दिवस वाटणं साहजिक आहे.
शेवटी आपण माणसं आहोत. वाटत नाही असं नाही, जरी वाटलं तरी दाखवता येत नाही. परंतु मी या गोष्टीवरती विचार न करता वास्तव स्वीकारून त्याच्या पुढची पावलं टाकण्यासाठी जनतेच्या, समाजाच्या, विस्थापितांच्या, गोरगरिबांच्या सेवेमध्ये माझं उरलेलं आयुष्यही गेलं पाहिजे, यासाठी माझे दोन्ही तालुक्यावरचे कार्यालय असतील किंवा महाराष्ट्रभर, देशभर सेवा संघटनेचे जे जाळं आहे, त्या सगळ्या मावळ्यांना घेऊन मी आजही त्याच तडफेनं काम करतोय. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या राजकीय पक्षाचा जो काही डोलारा उभा राहत होता, तर त्याला एक वेगळी विचारधारा राहत होती. प्रत्येक पक्षाची एक वेगळी विचारधारा, त्याचं धोरण, त्याची तत्व, एक अशी प्रत्येक पक्षाचा एक वेगवेगळ्या पद्धतीनं ते पक्ष निवडणुकीला सामोरं जात होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये मनी, मसल आणि मद्य हे जे काही आता शिरकाव झाला अलीकडच्या काळामध्ये, बरोबर, त्याच्यामुळं आता चांगली माणसं प्रकर्षाने ह्या विधानसभेच्या, लोकसभेच्या किंवा एकंदरीत राजकीय भूमिकेमध्ये फार कमी होत चालली. तर आपण कधीतरी हा एक चांगला काळ येईल असे आपण आशावादी आहात का? बघा, हे परिवर्तनाचं चक्र आहे. कुठल्याही गोष्टीचा अंत आहे, ज्याची सुरुवात आहे त्याचा शेवट नक्की आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणता ते दुष्ट चक्र हे सुरू झालं, हे काही नाकारायची गरज नाही. परंतु अशाही परिस्थितीमध्ये मी सेवा जनशक्ती पार्टी स्थापन केली आणि त्याचं स्लोगनही मी आपल्याला अनेक वेळेला सांगितलेलं आहे. हा बहुजनांचा पक्ष आहे. सामान्य बहुजन, विस्थापित जे आहेत, दिनदलित जे आहेत, त्यांच्यासाठीचा काढलेला पक्ष आहे. एकीकडे प्रचंड पैशाचा महापूर चालू असताना, पक्ष आमची ऐपत नसताना पक्ष काढून लढण्याचं औदार्य दाखवणं हे सुद्धा मला वाटतं कमी नाही. आणि अशा वातावरणामध्येही जिथं नगरपालिकेची निवडणूक असेल तर 5-5 आणि 7-7 आणि 10-10 हजार रुपये मताला वाटले, हे काही वास्तव नाकारायची गरज नाही. अशा याच्यामध्ये सेवा जनशक्ती पार्टी विचारानं किंवा भ्रष्टाचारानं गढूळ झालेल्या राजकीय समुद्रामध्ये एक नितळी म्हणून काम करेल. नितळी तुम्हाला माहिती आहे, पाणी गढूळ झालं तर नितळी नावाची एक स्वच्छ पाणी, ती पाणी स्वच्छ करत निघते. त्या नितळीला माहिती नसते, लहान असती हा, पण नितळ करते पाणी. पण तिला माहिती नसते की मी फार छोटी आहे, माझ्याने समुद्र पूर्ण हे होणार नाही, नितळ होणार नाही. तरी पण ती नितळी समुद्राचं पाणी नितळ करायचा प्रयत्न करते. किंवा पूर्ण डोंगर जंगल पेटलं तर चिमणी चोचीमध्ये पाणी आणून त्याच्यामध्ये टाकते. तिला असं वाटत नाही माझ्या चोचीतल्या पाण्याने हा पेट घेतलेला जंगल जे आहे ते विझेल, पण तिला हे वाटतंय की जंगल पेटवणाऱ्याच्या इतिहासाच्या यादीमध्ये माझं नाव येणार नाही, ते विझवणाऱ्याच्या यादीमध्ये. आणि म्हणून एकीकडे वादळ, वावटळ, महापूर पैशाचा, भ्रष्टाचाराचा, जातीवाद्यांचा चालू असताना सेवा जनशक्ती पार्टी मी तेवढ्यासाठी काढली आणि लढतोय हिमतीनं की मला माहिती मी नितळीसारखं काम करणार आहे. सेवा जनशक्ती पार्टी ही नितळी आहे आणि नितळी म्हणून आम्ही सुरुवात करत असताना उदाहरण सांगायला हरकत नाही. पक्ष स्थापन झाल्यावर आम्ही लोहा मार्केट कमिटी लढवली पहिल्यांदा आणि त्याच्यात 2 उमेदवार उभा केले होते, त्यातला एक माझा पुतण्या निवडून आलाय. त्याच्यानंतर आपल्याच कंधार नगरपालिकेमध्ये मी 2 उमेदवार उभा केले आणि त्यातले एक उमेदवार आमचे मयूर सावकार नळदकर हे बलाढ्य लोकांच्या विरुद्ध निवडून आले. म्हणजे जनता ही कधी ना कधी ह्या गोष्टीला विटणार आहे. मी तर असं म्हणेल याचा उद्रेक नक्की होईल. हे गचाळ राजकारण, गलिच्छ राजकारण, भ्रष्टाचाऱ्यांचं, जातीवाद्यांचं, प्रस्थापितांचं किंवा कॉर्पोरेट युगामध्ये उद्योगपतींचं गुलामीचं राजकारण करू पाहतायत. सामान्य लोकांना, जनतेला आणि लोकशाहीला गुलाम करू पाहतायत. हे आता सामान्य लोकांमध्ये चर्चिल्या चाललंय. एक दिवस नक्की येईल की स्फोट होईल या सगळ्या गोष्टीचा. आणि नितळी म्हणून जे काम करणारे सारखे जे पक्ष आहेत, भले ते छोटे असू द्या, त्यांच्या पाठीमागे समाज उभा टाकेल. आणि महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये एक ना एक दिवस काय घडलं हो नेपाळमध्ये, काय घडलं श्रीलंकेमध्ये, अतिरेक हा ठराविक वेळेपर्यंत आहे, त्याचा शेवट हा नक्की आहे. आणि म्हणून या गोष्टीचाही शेवट नक्की आहे. म्हणून त्या विश्वासावर मी काय आजच मला पद पाहिजे या आविर्भावामध्ये पैसा फेको तमाशा देखो म्हणणारा कार्यकर्ता नाही. मी चळवळीत विचारावर काम करणारा कार्यकर्ता आहे आणि विचारावर ठाम राहून माझ्या विचाराच्या सोबत महाराष्ट्रामध्ये मला अभिमान आहे. यात हजारो कट्टर मावळे आहेत, भले ते सामान्य आहेत, गरीब कुटुंबातले आहेत, त्यांना बलाढ्य नेते आमिष दाखवतात
पण माझा कार्यकर्ता कधीच फुटत नाही. एक्का दुक्का स्वार्थी जर निघाला आणि फुटला तो पूर्ण राजकीय आयुष्यातून जीवनातून संपलेला आहे. अशी अनेक माझ्याकडे उदाहरणं आहेत. त्यामुळं सामान्य परंतु कडवट मावळे, विचाराचे मावळे हे आज माझ्याकडे तयार आहेत. भले ते कमी असतील. एक काळ नक्की येईल की तो काळ आपल्याला दिसेल जिथं ह्या बलाढ्य भ्रष्टाचारी जातीवादी लोकांचा अंत झालेला असेल. येणारा काळ अतिशय चांगला राहील अशा पद्धतीची आशा आणि त्या पद्धतीनं काम करणारे प्राध्यापक मनोहर धोंडे सर आपल्या हिंदवी बाणामध्ये अतिशय दिलखुलासपणे एक्सएस टी व्ही साजरी करून आता 62 मध्ये पदार्पण करत आहेत. सर्व जनतेच्या वतीनं हिंदवी बाणा लाईव्हच्या वतीनं सर आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपले आभार आणि हिंदवी बाणाच्या प्रेक्षकाचे आभार. धन्यवाद. जय शिवा, जय बहुजन.